नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 22 तारखेला काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाला आणि 28 तिथं गेलेल्या भारतातल्या म्हणजे आपल्या पर्यटकांची त्या ठिकाणी अतिरेक्यांकडून हत्या करण्यात आली. ती हत्या करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा देशभर हिंदू मुस्लिम असला प्रकार केला. त्या पर्यटकांचे ज्यावेळेला व्हिडिओ यायला लागले आणि त्यांच्या कुटुंबियांचे नातेवाईकांचे व्हिडिओ ज्यावेळेला यायला लागले त्यावेळेला हे भारतात चाललेलं हिंदू मुस्लिम थोडं कमी झालं. अजूनही चालू आहे, नाशिकमध्येही चालू आहे. हे थोडंसं कमी झालं. मग भारत पाकिस्तान असं सुरू झालं. दरम्यान नरेंद्र मोदी सौदी अरेबियावरती होते, तिथून ते परत आले. परत आल्यानंतर एक ती ड्रामॅटिक मीटिंग ही त्यांनी घेतली, ज्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे सर्व अधिकारी, त्याच्यानंतर अजित डोवल, नंतर तो तडीपार, हे सगळेजण त्या बैठकीला बसलेले होते. राजनाथ सिंग स्वसंरक्षण मंत्री हे त्या बैठकीला होते आणि त्याचे व्हिडिओज आले. ते व्हिडिओ आल्यानंतर हा जो गोदी मीडिया आहे ते एक वेळा तो राहुल शिवशंकर सारखे रिपब्लिकचे रिपोर्टर हे ट्विट करायला लागले, काहीतरी मोठं होणार आहे, समथिंग बिग इज गोइंग टू हॅपन. पाकिस्तानमधल्या नागरिकांना हॅपी दिवाळी, म्हणजे आता तिथं फटाके फुटणार तुमच्याकडे वगैरे ते सगळं सुरू झालं. पण हे मीटिंग झाल्यानंतर मोदी गेले बिहारमध्ये जाहीर सभेत भाषण केलं. आज सागरिका घोष या ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि पूर्वी पत्रकार होत्या, त्या सागरिका घोष यांनी एक अतिशय, ज्याला आपण पर्टिनंट म्हणू, असे अतिशय वास्तववादी प्रश्न आणि मुद्दे याच्यामध्ये उपस्थित केलेत की 12 दिवस झाले हा हल्ला होऊन. 12 दिवसामध्ये काय घडलं तर आत्तापर्यंत कोणावरही सिक्युरिटी लॅप्स जी झाली याची जबाबदारी कोणावरही फिक्स करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर जे या हल्ल्यासाठी जबाबदार आहेत ते जे 4 जणांनी का 5 जणांनी हल्ला केला म्हणतात, त्याच्यापैकी एकाचाही आत्तापर्यंत काहीही थांगपत्ता नाही. एकाचाही थांगपत्ता अजूनपर्यंत लागलेला नाही याच्यात. म्हणजे जणू काही ते पाताळामध्ये गडप झाले असं त्याचा अर्थ होतो. ते 250-300 किलोमीटर आतमध्ये आले कसे काहीही माहीत नाही. ते कुठून आले माहीत नाही. त्यांना कोणी शेल्टर दिलं होतं का माहीत नाही. कुठले हत्यारं त्यांनी वापरली हे तर त्या हल्ल्यामध्ये समजलंच. AK-56 रायफल्स त्यांच्याकडे होत्या, हे त्यांनी वापरलं. हे कसं मिळालं? हे हत्यारं घेऊन पाकिस्तानातून भारतात आले का भारतात त्यांना ती हत्यारं मिळाली? काहीही तपास याच्यामधला लागलेला नाही. फुटकळ गोष्टींवरून पत्रकार परिषदा नेते मंडळी याच्यामध्ये घेत राहतात. त्याच्यानंतर विरोधी पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला सरकारला आणि वाटेल ती कारवाई ताबडतोब करा, पण आता कायमस्वरूपी धडा शिकवा पाकिस्तानला, हे सुद्धा सांगितलं. पण काहीही त्याच्यावरती ॲक्शन नाही. विरोधी पक्षांतर्फे या पार्लमेंटचं एक स्पेशल सेशन बोलवा याची मागणी केली गेली. त्या मागणीला उत्तर सुद्धा अजूनपर्यंत यांनी पाठवलेलं नाही. नरेंद्र मोदी काश्मीरला गेले का तर नाही गेले. पहलगामला गेले का नाही गेले. तिथं ते कुठेही गेले नाहीत. कोणाच्याही कुटुंबियांना भेटले नाहीत, फॅमिलीला भेटले नाहीत. त्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीनं बाईट बाहेर दिली की याचा वापर हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी करू नका. माझ्या नवऱ्याची जरी हत्या झालेली असली तरी आम्हाला हे मान्य नाही. तिला घाणेरड्या भाषेमध्ये, गलिच्छ भाषेमध्ये ट्रोल करणं सुरू झालं. अतिशय निंदनीय. म्हणजे एका शहीदाच्या विधवेला किती सन्मानाने वागवलं पाहिजे. खरं तर त्या शहीदाच्या पत्नीला, त्या विधवेला इतकं घृणास्पद, अपमानास्पद या भाजपच्या सगळ्या लोकांनी करायला सुरुवात केली. बरं, ते झालं. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी 9 तास त्या वेव्हजच्या एंटरटेनमेंट समिटमध्ये बसले हिरोईन बरोबर मुंबईतल्या. तिथं त्यांनी 9 तास घालवले. नंतर गौतम अदानी बरोबर केरळामध्ये पोर्टवरती ती रिबन कापली आणि त्याचं उद्घाटन वगैरे केलं. अहो, त्या गौतम अदानीला समन्स बजवा असं अमेरिकन सरकारने तुम्हाला सांगितलंय, अमेरिकेच्या न्यायालयाने सांगितलंय. त्या स्टेजवर त्याला समन्स द्यायचं होतं त्याच्या हातात. त्याच्याबरोबर तुम्ही हसत फोटो काढता, लाज नाही वाटत? आणि तिथं गेल्यानंतरही तुम्हाला घाणेरडं राजकारण सुचतं. घाणेरडं काय बोलला हा नॉन बायोलॉजिकल त्यावेळेला, की या मंचावरती केरळचे कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पण आहेत, शशी थरूर पण आहेत, आणि आता लोकांच्या पोटात आग लागली असेल, तुम्ही इंडिया अलायन्सचे मोठे घटक आहात आणि आता लोकांना फार मिरच्या झोंबल्या असतील वगैरे, अशा पद्धतीचं राजकीय भाषण.
अरे बाबा, तुझ्या देशावरती हल्ला केलाय अतिरेक्यांनी, 28 निष्पाप नागरिकांचा खून केलाय, आणि तू राजकारण गलिच्छ करत फिरतोय आणि गुन्हेगार असलेल्या, अमेरिकेच्या गुन्हेगार असलेल्या गौतम अदानी बरोबर फोटो काढतो त्याच्या हातात समन्स देण्याच्या ऐवजी. त्याच्यानंतर मग ते नितीश कुमार आणि त्या चंद्रबाबू नायडू बरोबर स्टेजवरती हसतायत, जोक करतायत वगैरे असे फोटो. याच्यानंतर काहीही गांभीर्य नाही प्रसंगाचं, क्षणाचं, आणि ते मीडियावरती मात्र चालूच आहे. अब कुछ बडा होने वाला है, काहीतरी मोठा आता होणार आहे. अमित शहाची बॉडी लँग्वेज बघा, घातली म्हाताऱ्याची बॉडी लँग्वेज, त्या विमानात चढतोय, ते विमानात चढत असताना काहीतरी त्यांची बॉडी लँग्वेज बघा, काहीतरी होणार आहे. असल्या बावळट पत्रकारिता, निर्बुद्ध, हे सगळं चाललेलं. त्याच्यानंतर आत्ता काल एक बातमी आली, आणि त्या बातमीमध्ये आता अशा वेळेला काय होतं की या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जे काश्मीरमध्ये आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बेचैनी असते. त्यांना समजत असतं की कोणीतरी चुकीचा निर्णय घेत आहे, हे जे केलं जात आहे ते चुकीचं आहे, आणि मग ते अप्रत्यक्षरित्या त्यांची ओळख उघड न करण्याच्या अटीवरती माध्यमांशी बोलतात, माध्यमांना माहिती देतात. आणि त्यातून बातमी आली की 15 दिवस आधी भारत सरकारला, मिलिटरी इंटेलिजन्सला, त्याच्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोला, काश्मीर पोलिसांना सुद्धा ही माहिती होती की काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला होणार आहे, आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हल्ला होणार आहे याचा इंटेलिजन्स असून सुद्धा पहलगाम या सर्वात जास्त गजबजलेल्या काश्मीरमधल्या टुरिस्ट स्पॉटमध्ये कुठलीही सुरक्षा यंत्रणा ठेवली गेली नाही. त्या दिवशी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तिथं नव्हती, एकही सुरक्षा रक्षक नव्हता. ही हल्ला झाल्यानंतर 90 मिनिटांनी तिथं सुरक्षा दलं पोहोचली, 90 मिनिटांनंतर, 1.5 तासांनी. तोपर्यंत हे काय 4 जण वाट पाहणं होते का अतिरेकी यांचा? आणि हा सगळा बंदोबस्त आणि त्याच्या आधीचं कोम्बिंग ऑपरेशन, हे डाचिगम, निशांत वगैरे या ठिकाणी, निशात वगैरे या ठिकाणी अधिक ते करत राहिले. आणि हा सरळ इंटेलिजन्स फेल्युअर आहे, ही आता माहिती बाहेर यायला लागलेली आहे. तरीही या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला या देशाचा गृहमंत्री तयार नाही, बेजबाबदार आहे तडीपार. कारण काश्मीरला अजूनपर्यंत पूर्ण राज्याचा दर्जा नाही दिलेला, जसा दिल्लीला दिलेला नाही. आणि जसं दिल्लीमधलं लॉ अँड ऑर्डर पोलीस हे अमित शहाच्या अंडर येतात, तसेच काश्मीरमधले पोलीस सुद्धा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हातात येत नाहीत. ओमर अब्दुल्लांना तर स्टेटमेंट द्यायला लागलं की मी माफी मागतो, की मी पर्यटन मंत्री आहे, त्यामुळे माझ्याकडे आलेले पर्यटक हे सुरक्षित परत जातील, ही माझी नैतिक जबाबदारी होती. कायदेशीर नाही, कारण पोलीस तर अमित शहाच्या अंडर आहेत, पण तरीही मला ते शक्य झालं नाही. 28 जणांचे मृतदेह इथून मला पाठवायला लागत आहेत, याबद्दल मी माफी मागतो. ही मॅच्युरिटी ओमर अब्दुल्लाने दाखवली, पण ही मॅच्युरिटी नावाचा प्रकारच, गंधच या संघोट्यांमध्ये नाही. त्यामुळे अमित शहांनी म्हणा किंवा स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायचा वगैरे प्रश्नच येत नाही. कारण जबाबदारी घ्यायची तर माणूस जबाबदार असायला पाहिजे ना. बेजबाबदार माणसं काय जबाबदारी घेणार, आणि अनैतिक माणसं नैतिक जबाबदारी काय घेणार? त्यामुळे त्यांनी घेतली नाही. आता याचा पुढचा भाग की या ठिकाणी काश्मीरचे DIG कोण आहेत? म्हणजे काश्मीरचे पोलीस, जसं मी म्हटलं की अमित शहांच्या अंडर आहेत, तर काश्मीरचे DIG कोण आहेत पोलीसचे? नलिन प्रभात नावाचे अधिकारी आहेत. एक आठवण करून देतो, कारण बरेच जण विसरले असतील. छत्तीसगडमध्ये काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी CRPFच्या जवानांच्या कॉन्वॉयवर हल्ला केला होता, आणि 75 CRPFचे जवान हे मारून टाकले होते. पहिल्यांदा लँडमाईनचा स्फोट केला, आणि स्फोट केल्यानंतर गोळ्या घालून 75 CRPFच्या जवानांची हत्या केली होती. त्यावेळेला छत्तीसगडचे DIG नलिन प्रभात होते. त्याच्यानंतर पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019ला काश्मीरमध्ये पुलवामा इथं जो CRPFच्याच जवानांवरती आणि आर्मीच्या जवानांवरती जे 250 किलो
300 किलो RDXनी भरलेली गाडी ही त्या कॉन्वॉयवरती आदळवली आणि त्या ठिकाणी 40 जवान मारले गेले. 40 जवान त्यांची हत्या केली गेली. या पुलवामावरती नंतर बालाकोटचा ड्रामा झाला. त्याच्यानंतर देशभरात निवडणुका पुलवामासाठी मतं मागितली गेली. फर्स्ट टाईम वोटरनी पुलवामाच्या शहीदांसाठी मतदान करावं वगैरे वगैरे सगळं करून झालं. अतिशय बेशरमपणाने केलं गेलं. त्यावेळेला पुलवामाचा त्या वेळेला काश्मीरमधला DIG हा नलीन प्रभातच होता. आत्तासुद्धा नलीन प्रभातच होता. पहलगामचा हल्ला झाला, 27-28 पर्यटक मारले गेले. DIG नलीन प्रभात. 15 दिवस आधी काश्मीर पोलीसकडे इंटेलिजन्स होता, पण पहलगामसारख्या गजबजलेल्या टुरिस्ट स्पॉटवरती एकही पोलीस ठेवला नव्हता, सुरक्षा रक्षक एकही नाही, जिथं 2000 जण आले होते. आणि या सगळ्यामध्ये ही जी एक इंडियन एक्सप्रेसला बातमी आली, त्या बातमीमध्ये हे जे पोलीस अधिकारी इंडियन एक्सप्रेसची ओळख न उघड करण्याच्या अटीवरती बोलले, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मुळामध्ये काश्मीरमध्ये असलेले 2 अतिरेकी हे पाकिस्तानला गेले. त्यांनी तिथले आणखीन 2 अतिरेकी सोबत घेऊन ते 4 जण परत आले. म्हणजे मुळात काश्मीरमधून जे 2 जण गेले ते पाकिस्तानचेच होते, ते काही काश्मीरी नव्हते. हे इथून तिथं गेले, तिथून परत आले आणखीन 2 घेऊन. या सगळेजण जे कम्युनिकेशन करत होते, जे वायरलेस कम्युनिकेशन त्यांचं होत होतं, त्या वायरलेस कम्युनिकेशनचं फुटप्रिंट, ज्याला इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट म्हणतात, ती इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंटसुद्धा या एजन्सीजकडे होती, इंटेलिजन्स एजन्सीजकडे आणि काश्मीर पोलिसांकडे. हे सगळं असूनसुद्धा यांना रोखता आलं नाही, हा हल्ला थांबवता आला नाही, यांना पकडता आलं नाही. यांना मारण्याचा तर विषयच येत नाही. पकडलं नाही तर मारणार कुठून यांना. आणि मुळात म्हणजे 2 जण इथून तिकडे जातात पाकिस्तानला, तिथून पुन्हा आणखीन 2 घेऊन परत येतात. म्हणजे काय त्यांना व्हिसा देऊन टाकलेला आहे का जायचा यायचा? की ते राजरोस जात आहेत, राजरोस येत आहेत, त्यांना कुठलंच ना सीमेवरती BSF अडवतं, ना इंडियन आर्मी अडवते, ना CRPF अडवते, ना काश्मीर पोलीस अडवतं, कोणीही त्यांना अडवत नाही. आओ जाओ घर तुम्हारा. आणि हे आल्यानंतर यांचं इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट असताना सुद्धा यांना पकडता येत नाही आणि रोखता येत नाही. इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट म्हणजे काय? तुम्हाला लोकेशन माहिती होतं कुठून बोलतायत. आणि हा हल्ला झाल्यानंतर मात्र यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी काय ते त्यांच्याकडे असलेले वायरलेस सेट जे काय असतील, सॅटेलाइट फोन असतील, जे काय असेल ते बंद झाले. आणि मग ते आपापसामध्ये काहीही कम्युनिकेट न करता ते आता परत गेले का पाकिस्तानला? अहो, एखाद्या अकार्यक्षमतेची ही लिमिट आहे. आणि याच्यानंतर मग हा तो नलीन प्रभात सारखा पोलीस अधिकारी असताना हे होऊच शकतं ना. बरं, या पोलीस अधिकाऱ्याबद्दल हा जो DIG नलीन प्रभात आहे, यांनी डिसेंबर 2024 मध्ये बायको आणि मुलासाठी 10.5 कोटी रुपयाचं घर घेतलं मनालीमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये. मनालीत 10.5 कोटी रुपये. त्याच्यानंतर यांनी चंदीगडमध्ये 26 कोटी रुपयाचा बंगला विकत घेतला 2023 मध्ये. 2023ला 26 कोटी रुपयाचा बंगला घेतला, 24ला 10 कोटी 30 लाखाचं घर घेतलं मनालीमध्ये. याच्याकडे पैसे आले कुठून इतके? नलीन प्रभातनी अख्खं कुटुंब त्याचं, तो स्वतः आयुष्यभर फक्त फुटाणे खाल्ले असं समजलं, तरीही 36 कोटी रुपये हा जमवू शकत नाही. यांनी काहीही खाल्लं नाही. हा हवेवर जगला आणि फुटाणे खाऊन जगला. सार्वजनिक नळावरती आंघोळ केली, सार्वजनिक नळावर पाणी प्यायलं, मुलांना शिकवलं नाही, स्वतः नवीन कपडे लत्ते विकत घेतले नाहीत, असं सगळं समजलं तरीही हा 36 कोटी रुपये त्याच्या सर्व्हिसमध्ये गोळा करू शकत नाही. आणि असं 3 वेळेला ज्याचं संशयास्पद ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्याचं एवढे म्हणजे याच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स छापून येतात बाहेर आणि सरकारला माहित नाही. मग सरकारचं व्हिजिलन्स काय आहे या अधिकाऱ्यांवरचं? काही नाही. आणि बरोबर असेच अकार्यक्षम अधिकारी दरवेळेला कशा असतात या प्रत्येक ठिकाणी. रमण सिंग होते छत्तीसगडचे मुख्यमंत्री ज्यावेळेला हा हल्ला झाला नक्षलवाद्यांचा. नंतर रमण सिंगच मुख्यमंत्री असताना दुसरा हल्ला झाला, तिथं 26 काँग्रेसचे नेते मारले गेले नक्षलवाद्यांकडून.
आता त्याच्यानंतर पुलवामा झाला, त्याच्यानंतर हा आता पहलगामचा हल्ला झाला आणि हाच नलिन प्रभात सगळ्या ठिकाणी. हे अत्यंत संशयास्पद आहे. आणि म्हणून राजकीय हेतू आणि राजकीय स्वार्थासाठी म्हणून जर का नेमणुका होणार असतील तर जशा मुंबईच्या पोलीस कमिशनर देवेन भारतींच्या निवडीला विरोध आहे, सिनियरिटी इतरांची डावलून त्यांना मुंबईचं पोलीस कमिशनर केलं गेलं, तसंच या नलिन प्रभातची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ही तरच होईल जर का या देशातल्या सामान्य नागरिकांनी याबद्दलचे प्रश्न विचारायला सुरुवात केली तर. तुमच्याकडे येणाऱ्या भाजपच्या प्रत्येक माणसाला, जो हिंदू मुस्लिम करायला येतो ना घाण, हे जे धार्मिक द्वेषाचे जुलाब करायला हे फिरतात गावोगाव RSS आणि भाजपवाले, यांना हे प्रश्न विचारा. या प्रत्येकाला निरुत्तर करा. थोबाडात मारल्यासारखी त्यांची अवस्था झाली पाहिजे. आणि नका आम्हाला द्वेष पसरवू. हे अधिकारी हाकला इथून. हा नलिन प्रभात काय मुस्लिम आहे का? हा याच्याच काळामध्ये घडतंय ना हे सगळं. याबद्दलचा जाब सरकारला विचारणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपण प्रजा नाही आणि ते राजा नाहीत. आपण नागरिक आहोत. वी आर पब्लिक अँड दे आर पब्लिक सर्वंट. ते नोकर आहेत आपले. त्याच रुबाबामध्ये यांना जाब विचारला पाहिजे. तो तुम्ही विचारणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. तो जाब तुम्ही विचारणार का? आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.